ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सर्व यंत्रणांनी पारदर्शी 15 जानेवारी 2026 रोजी होत असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निपक्ष, पारदर्शक, शांततापूर्ण व राज्य निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे अशा सूचना महापालिका आयुक्त तथा निवडणूक प्राधिकृत अधिकारी सौरभ राव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी तसेच संबंधित सर्व यंत्रणांना आज झालेल्या बैठकीत दिल्या। ठाणे महानगरपालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे शुक्रवारी पार पडली। महापालिका आयुक्त तथा निवडणूक प्राधिकृत अधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, परिमंडळ पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, सौरभ बोरसे उपायुक्त निवडणूक उमेश बिरारी, निवडणुकीसाठी प्रभाग समिती निहाय नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 1, 2, 3 तसेच निवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेले नोडल अधिकारी उपस्थित होते। याशिवाय आचारसंहिता कालावधीत अनधिकृत बांधकाम, जाहिरात फलक, पोस्टर्स, बॅनर्स, पैशांचे किंवा वस्तूंचे वाटप सारख्या बाबींवर शून्य सहनशीलतेची भूमिका ठेवण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। उल्लंघन करणाऱ्यांविरोधात तात्काळ कारवाई करून आवश्यकतेनुसार फौजदार गुन्हा दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत।